नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्यातील व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे। खरं तर दोन देशात कितीही वाद असला तरी बंद दाराआड चर्चा केली जाते। मात्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मीडिया समोरच झेलेन्स्की यांना झापलं। त्यावर युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की गप्प बसतील असं होईल का? त्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं। त्यामुळे हा वाद जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे। खरं तर ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात एक साधी भेट होती, मात्र त्याचं रूपांतर वादात झालं। अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी या भेटीत थेट झेलेन्स्की यांच्या समोर युद्धाचा मुद्दा छेडला। या आरोपाची री ओढत ट्रम्प यांनी सांगितलं की झेलेन्स्की यांना शांतता नको आहे आणि जर त्यांना ऐकायचं नसेल तर अमेरिका या युद्धातून बाहेर पडेल। यावर झेलेन्स्की यांनी उत्तर दिलं की आम्हाला हमीसह युद्धबंदी हवी आहे, पण प्रकरण इथेच शांत होईल असं शक्य नाही। यामुळे आता नव्या युद्धाच्या बीजाची पेरणी होत असल्याचं दिसतंय। खरं तर दोन्ही देशाचे अध्यक्ष मौल्यवान खनिजाबाबत करार करण्यासाठी एकत्र आले होते। यासाठीच झेलेन्स्की यांचा अमेरिका दौरा होता, पण दोन्ही देशात शांततापूर्ण करार होण्याऐवजी भलतंच घडलं। इतकंच काय तर दोन्ही देशातील संबंधही ताणले गेले ते वेगळेच। झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की राष्ट्रपती पुतीन यांच्याशी शांती वार्ता करताना कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं त्यांनी सांगताच तिथेच माशी शिंकली। अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स म्हणाले की हे युद्ध राजनैतिकच पद्धतीने सोडवता येईल, असं बोलल्यानंतर वादाला फोडणीच मिळाली। झेलेन्स्की यांनी संतापाच्या भरातच व्हान्स यांना विचारलं की तुम्ही नेमकं कशाबाबत बोलत आहात? झेलेन्स्की यांच्या प्रश्नाला उत्तर देताना व्हान्स म्हणाले की मी राजनैतिकतेबाबत बोलत आहे, यामुळे तुमच्या देशाचा होणारा विनाश थांबवू शकता। इतकंच काय तर संतापलेल्या व्हान्स यांनी झेलेन्स्की यांना तिथल्या तिथे आरसा दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। बैठकीत तुम्ही एकदा तरी धन्यवाद म्हणाले का? यावर झेलेन्स्की यांनी सांगितलं की मी अनेकदा धन्यवाद बोललो आहे। वादाची ठिणगी पडल्यानंतर ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं। ट्रम्प म्हणाले की युक्रेन संकटात आहे, तुम्ही हे युद्ध जिंकू शकत नाही, पण आम्ही तुमच्यासोबत आहोत म्हणून तुम्हाला एक संधी आहे, तुम्ही यातून बाहेर येऊ शकता। आम्ही तुम्हाला $350 अरब दिले आहेत, सैन्य उपकरणं दिली। जर आम्ही तुम्हाला ही मदत केली नसती तर हे युद्ध 2 आठवड्यातच संपलं असतं। ट्रम्प यांनी पुढे सांगितलं की तुमच्या मनात पुतीन यांच्याबाबत तिरस्कार आहे, दुसऱ्या बाजूनेही तुम्हाला पसंती मिळेल असं वाटत नाही। जर तुम्हाला असं वाटत असेल की मी कणखर व्हावे असं वाटत असेल तर मी जगातील इतर कोणापेक्षाही कणखर होऊ शकतो, पण तुम्ही अशा प्रकारे कोणतीही डील करू शकत नाही। यावर झेलेन्स्की यांनी उत्तर दिलं आणि म्हणाले आम्हाला हमीसह युद्धबंदी करार हवा आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या वादानंतर आता मोठा निर्णय घेतला आहे। अमेरिकेकडून युक्रेनला रशिया विरोधात जी लष्करी मदत दिली जात होती ती मदत ट्रम्प यांनी रोखली आहे। ट्रम्प यांनी या संबंधीचे आदेश काढले आहेत। हे आदेश तातडीने लागू करण्यात आले आहेत। झेलेन्स्की यांच्या ट्रम्प यांच्या बरोबरच्या वादाचा हा परिणाम असल्याचं बोललं जाते। ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर $1 अब्ज इतक्या किंमतीची शस्त्रास्त्र व दारू गोळ्याच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे।